तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाली जाटे, माझ्यासोबत आहे टाटा सियारा। मी इंस्टाग्राम हँडलवरती एक पोल टाकलेला होता ज्याच्यामध्ये तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत सियाराबद्दल हे तुम्हाला विचारायचे होते। आणि त्याच्यामध्ये एक अट देखील टाकली होती की रिपीटेड जे प्रश्न आहेत ते मी घेणार नाही आहे, त्याचं एकदा आन्सर दिलं की मग आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत। आणि हे देखील सांगितलं होतं की एक अराउंड 2 ते 3 ओळीचा तुमचा प्रश्न असायला पाहिजे, सो जेणेकरून मला देखील कळेल। बाकी मायलेज किती, ॲव्हरेज किती हे तर तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये कळून जाणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। स्वप्नील एस शिंदे यांनी प्रश्न विचारलेला आहे की सेकंड रो लेग स्पेस वॅगनारपेक्षा जास्त असेल की? वॅगनार वेगळ्या सेगमेंटची गाडी आहे, ही वेगळ्या सेगमेंटची। ऑब्विसली मागे चांगला स्पेस आहे रिअरमध्ये, आणि तिथे 3 ॲव्हरेज साईज ॲडल्ट जे आहे ते बसू शकतात। थोडीशी साईज मोठी असेल तर 2 ॲडल्ट आणि एक छोटा मुलगा कम्फर्टेबली ड्राईव्ह जे आहे ते करू शकतो। दिनेश चिकने यांनी प्रश्न विचारला, टाटा सियारा ही गाडी इंडियामध्ये 1-2 वर्ष राज्य करू शकते का? बेस्ट पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन? हे पहा, 1-2 वर्ष नाही, गाडी सॉर्टेड आहे। टाटा मोटर्सने खूप चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर गाडीमध्ये अभ्यास करून स्पेस असेल, इंजिन जर पाहिले 3 दिलेले आहेत, त्यामुळे चांगली प्राइसिंग प्लस एक चांगलं पॅकेज या गाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे। हा काही गोष्टी आहेत निगेटिव्ह ज्या की मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो। त्यानंतर अभिषेक यांनी प्रश्न विचारला आहे, सियाराचा पहिल्यासारखा रुबाब कायम आहे का? तर येस, रुबाब आहे या गाडीमध्ये। ऑलमोस्ट आज आहे ना, आम्ही ज्यावेळेस शूट करत होतो त्यावेळेस एवढ्या लोकांनी थांबवलं ना आम्हाला, म्हणजे पर्सनली मला तर 50 ते 60 लोकांनी विचारलं गाडीबद्दल की काय। एक प्रोफेसर होते, त्यांनी तर माझा म्हणजे एवढं सांगितलं की बुकच करायला जाणार आहे। सो आहे तेवढं हे आहे। डिझेल इंजिनची किती प्राईस आहे पुण्यामध्ये? हे बघ, डिझेल इंजिनची प्राईस अजून आलेली नाही आहे, बट बेस मॉडेलची जी किंमत आहे एक अराउंड 12.5 ते 13 लाख एक शोरूम असणार आहे, जी ऑन रोडवरती जातात 14.5 ते 15 लाख रुपये होऊन जाईल। आणि सोबतच टॉप मॉडेल डिझेल इंजिनची किंमत आहे एक अराउंड 22 लाखाच्या आसपास असणार आहे ऑन रोड, ही गोष्ट लक्षात ठेवा। टाटा सियाराचा फर्स्ट बॅच कार्स घेतल्या पाहिजे का थोडं थांबून सियारा घेतली पाहिजे? हे पहा, गाडीवरती वेटिंग भरपूर राहणार आहे, त्यामुळे माझ्या मते फर्स्ट बॅच ही कंपनी खूप कष्ट लावून प्रत्येक गोष्ट प्रॉपर देण्याचा प्रयत्न करते। हा नंतरच्या बॅचसुद्धा असतात, बट फर्स्ट बॅचमध्ये जी मजा आहे ती वेगळीच असते, त्यामुळे माझ्या मते असेल बजेट तर घेऊन टाका, कुठलाही प्रॉब्लेम नाही। प्रसाद यांनी प्रश्न विचारलेले की हँडलिंग आणि रिलायबिलिटी, इंजिन परफॉर्मन्स, डिझेल आणि ब्रेकिंग। ओके, हे बघा, हँडलिंग आणि रिलायबिलिटी चांगली आहे। आता रिलायबिलिटीचा जर विषय आला तर हे बघा, टाटाच्या कार आपण आधी देखील पाहिलेलं आहे की रिलायबल आहे, बट सर्व्हिस सेंटरचे इश्यू असेल किंवा इंजिनचा परफॉर्मन्स असेल किंवा जे फिट अँड फिनिश लेवल असेल ते या गाडीमध्ये थोडेसे बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेत। हा सर्व्हिसचं मी तुम्हाला अजून काही सांगू शकत नाही, बट ठीक आहे, इंजिन परफॉर्मन्स चांगला आहे। 1.5 लिटरचं डिझेल इंजिन चांगलं चालतंय। 1.5 लिटर जे हायपिरियन पेट्रोल इंजिन आहे ज्याच्यामध्ये फक्त ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन आहे, त्याचा देखील जो परफॉर्मन्स आहे तो चांगला आहे। ब्रेकिंग चांगली आहे, 4 डिस्क ब्रेक तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात, सो ब्रेकिंग तुम्हाला या गाडीमध्ये चांगली मिळते। टाटा सियाराचं कोणतं व्हेरियंट जे आहे ते व्हॅल्यू फॉर मनी असणार आहे? प्रणव यांनी प्रश्न विचारलेला आहे, टाटा सियाराचं जे बेसच्या वरचे व्हेरियंट आहे ना, तर ते माझ्या मते एक व्हॅल्यू फॉर मनी आहे। अकम्प्लीसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे, कारण की त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सर्वच फीचर मिळून जातात। सो माझ्या मते बेसच्या वरचं आणि टॉपच्या खालचं व्हेरियंट हे माझ्या मते बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी असणार आहे, डिपेंड ऑन तुमचं बजेट किती आहे। मनोज प्रधान यांनी प्रश्न विचारलेला आहे की भरपूर फीचर बेस मॉडेलपासून कॉमन आहेत, त्यात मॅकव्हील पण आहे का? बेस मॉडेलमध्ये मॅकव्हील नाही आहे, स्टील रिम मिळणार आहे तुम्हाला। बेस मॉडेलमध्ये जास्त म्हणजे कंपन्या देखील फीचर देत नाही, बट इथे तुम्हाला फीचर जे आहे ते टाटाने चांगले ऑफर केलेले आहे। ओके, परत प्रणव आहे, सियाराचा कम्फर्टेबल आहे का डेली यूज लॉंग रूटसाठी? हे बघा, डेली यूजसाठी आहे, बट तुम्ही जर पुणे सारख्या सिटीमध्ये राहत असाल तर मग ट्रॅफिकमध्ये तुम्हाला थोडासा, कारण की साईज मोठी आहे, मग तुम्हाला तिथे थोडासा जो स्ट्रगल ह्या करावा लागू शकतो, बट ठीक आहे। प्रणव एक्स म्हणून आहे, त्यांनी एक चांगला प्रश्न विचारलेला आहे की डिफरंट काय आहे टाटा सियारा आणि हॅरियर सफारीमध्ये? हे बघा, नवीन प्लॅटफॉर्म आहे आणि सोबतच आतमध्ये जे प्रॉपर जे फिट अँड फिनिश लेवल आहे ना, और सॉफ्ट टच मटेरियल आहे, स्पेस मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे। ह्या गाडीमध्ये 644 लिटरचा जो बूट स्पेस हा देण्यात आला आहे, जो की सेगमेंटमध्ये सर्वात जास्त आहे, त्यामुळे हॅरियर आणि सफारीपेक्षा वेगळी गाडी आहे, नो डाऊट। कॅपेबल आहे, स्पेस चांगला आहे आणि ओव्हरऑल ड्रायव्हिंग वगैरे तुम्हाला या गाडीची चांगली मिळणार आहे। एकच गोष्ट निगेटिव्ह मला या गाडीची म्हणजे बाहेरच्या साईडने जर पाहायला गेलं तर वाटलेली आहे, हे जे हेडलॅम्प आहे ना हे स्लिम आहे। हा ठीक आहे, इंडस्ट्रीमधील सर्वात स्लिम सेगमेंटमध्ये तुम्हाला हेडलॅम्प जे आहे ते मिळतात, बट हे कधी कधी काय होतं माहिती आहे का, पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना ज्यावेळेस खूप जास्त चिखल असेल, धूळ वगैरे लागली ना, ते पटकन कव्हर होऊ शकतात, म्हणजे याच्यावरती धूळ वगैरे साचू शकते,
तिथे विजिबिलिटी कमी होऊन जाते. सोबतच यूज टू झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर ओव्हरऑल त्याचा जो परफॉर्मन्स आहे ना तो कसा राहतो हे देखील महत्त्वाचं असणार आहे. ते काय दुसरा एक मुद्दा मला असं वाटलेला आहे, आता हे टॉप मॉडेल याच्यामध्ये क्लॅडिंग जर पाहिली तर इथे आहे ना ग्लॉसी ब्लॅक क्लॅडिंग आहे, बट ही लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे जे ओनर आहेत ना त्यांना थोडासा जो मेंटेनन्स आहे ना प्रॉपर पद्धतीने गाडीचा ठेवावा लागणार आहे. 4x4 आहे का संत्या पाटील? 4x4 नाही आहे सध्या, 2 व्हील ड्राईव्ह आहे. हा या गाडीचा EV व्हर्जन येणार आहे, त्याच्यामध्ये 4x4 तुम्हाला मिळू शकते. चला हे मला खूप बरं वाटतं बरं का, म्हणजे ज्या लेडीज आहेत त्या सुद्धा प्रश्न विचारतात. सोनाली मॅम यांनी प्रश्न विचारलेला आहे की ॲव्हरेज कॉस्ट विचार करता मिडल क्लास फॅमिलीसाठी चांगली आहे का गाडी? व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट कुठलं? हे बघा मिडल क्लास फॅमिलीचं जर बजेट, आता मला ते बजेट कळलं नाही, बट ओव्हरऑल तुमचं जर बजेट 10 ते 15 लाखाच्या दरम्यान असेल ना तर इचं बेस मॉडेल हे वन ऑफ द मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी आहे. भरपूर फीचर तुम्हाला स्टँडर्ड या गाडीमध्ये दिले जातात. 6 एअरबॅग आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी जर व्हेरियंटचाच विषय आला तर बेस किंवा बेसच्या वरचं तुम्ही जे व्हेरियंट आहे ते प्रेफर नक्कीच करू शकता. आणि हे बघा गाडी मोठी आहे त्यामुळे तुम्हाला मायलेज जर तुम्ही खूप जास्त विचार करता की मायलेज चांगलं देईल तर तेवढी अपेक्षा ठेवू नका. डिझेल इंजिनमध्ये एक अराउंड 16 ते 18चं मायलेज आणि पेट्रोल इंजिनमध्ये एक अराउंड 13 ते 15च्या दरम्यान तुम्हाला ही गाडी मायलेज देणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही चालवलं तर 1-2 किलोमीटर तुम्ही इकडे तिकडे देखील मायलेज जे आहे ते घेऊ शकता. किरण म्हस्के यांनी प्रश्न विचारलेला आहे की इंजिन ऑप्शन नवीन आहे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? 2 पेट्रोल इंजिन जे आहे ते नवीन या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. आम्ही जे इंजिन चालवलेलं आहे ते आहे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन हायपिरियन. त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे बरं का. रिलायबल किती, आता एकच दिवसासाठी आम्हाला ही गाडी भेटलेली आहे त्यामुळे रिलायबल मला तुम्हाला काही जास्त सांगता येणार नाही, पण एक गोष्ट आहे परफॉर्मन्स चांगला आहे. मायलेज जरचा विषय आला तर मायलेज मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, सिटीमध्ये 13 ते 15, हायवेवरती 15 ते 17 मी पेट्रोल इंजिनमध्ये मायलेज घेऊ शकता. बट ओव्हरऑल काम टाटा मोटर्सने चांगलं केलेलं बरं का पेट्रोल इंजिनमध्ये. आणि डिझेल इंजिनचा विषय आला तर ऑलरेडी आपण हे टाटा कर्व त्यानंतर आपण टाटा नेक्सॉनमध्ये हे पाहिलेलं आहे. सो तिथे देखील तुम्ही त्याचा जो विचार आहे हा करू शकता. संकल्प यांनी प्रश्न विचारलेला आहे की बेस्ट बाईंग फॉर अ फॅमिली 4 to 5 पीपल विच इज द बेस्ट, स्कॉर्पिओ और सिएरा बेस्ट फॅमिली सेगमेंट? माझ्या मते सिएरा जर पाहिली तर ही मोनोकॉक आहे आणि जी स्कॉर्पिओ आहे ही लेदर ऑन फ्रेम आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त ऑफ रोडिंगची म्हणजे मजा घ्यायची आहे. त्यानंतर ओव्हरऑल एक रगीड परफॉर्मन्स पाहिजे, चांगला टॉर्क, इंजिन मोठं पाहिजे तर स्कॉर्पिओ घ्या. हा बट तुम्हाला जर फ्यूल इकॉनॉमी चांगली पाहिजे, ओव्हरऑल एक कम्फर्ट चांगला पाहिजे गाडीच रोडवरती चालण्यासाठी, लॉंग टूरसाठी एकदम कम्फर्टेबली जायचं आहे तर माझ्या मते सिएरा हा तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असणार आहे. महेश भोसले यांनी प्रश्न विचारला बेस मॉडेलपासून ते टॉप मॉडेलपर्यंत आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, त्यावर काही फ्युचर? ओके, हे बघा शोरूममध्ये जसं बेस मॉडेल येईल त्याच्यावरच येईल तर त्याचे डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे, त्याची काळजी करू नका. धनराज दे यांनी मला सांगितलेलं आहे की सेम सेगमेंटमध्ये SUV अँड डिफरन्स सिएरा अँड ऑल्सो अडॅस प्लस फीचर्स क्रेटा बेस्ट ऑप्शन. हे बा क्रेटा या सेगमेंटमधली किंग आहे, देर इज नो डाऊट. पण ज्याप्रमाणे मेक इन इंडिया म्हणजे लोकांना भारतीय जे ब्रँड आहेत ते पाहिजे आहेत आणि सोबतच एक नवीन प्रोडक्ट पाहिजे. आता क्रेटा जर पाहिले ऑलमोस्ट 5 ते 6 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे लोकांना देखील असं वाटतं की नवीन गाडी कुठलं तरी नवीन डिझाईन पाहिजे आणि टाटा देखील इम्प्रूव्ह होते. सो माझ्या मते ह्या गाडीचा विचार तुम्ही करू शकता बरं का. नो डाऊट क्रेटामध्ये चांगली रिफाईनमेंट आहे, चांगले फिट अँड फिनिश लेवल आहे, बट ही गाडीसुद्धा काही कमी नाही आहे. टाटाने चांगलं जे काम आहे ते केलेलं आहे. विनय मेहत्रे यांनी प्रश्न विचारलेला आहे रोड प्रेझेन्स कसा आहे, किती मोठी आहे नक्की गाडी? ओके, हे पहा रोड प्रेझेन्स तगडा आहे, गाडी खूप मोठी आहे असं नाही काय बरं का. ऑलमोस्ट क्रेटा सेल्टॉसच्या सेगमेंटमधलीच गाडी आहे, त्यामुळे स्पेस वगैरे जर पाहिला तर असं काही जास्त खूप ओव्हर साईज नाही आहे, मीडियम स्पेस आहे आणि त्याप्रमाणे गाडी जी आहे ते तुम्हाला रोड प्रेझेन्स चांगला इथे ऑफर करते. टाटा सिएरा कधी लॉन्च होणार आहे? प्लीज गिव्ह मी दॅट डेट. बघा 8 ते 10 तारखेच्या दरम्यान पूर्ण डिटेल प्राइसिंग येऊन जाईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये शोरूममध्ये सुद्धा ही गाडी जी आहे ती यायला सुरुवात होणार आहे. सो तुम्ही शोरूममध्ये देखील जो एक्सपिरियन्स आहे तो घेऊ शकता. प्रथमेश गुरव यांनी प्रश्न विचारला बेस्ट मॉडेलमध्ये काय काय फीचर्स आहेत, बेस्ट बजेट मॉडेल कुठलं आहे? तुम्ही थोडंसं थांबा, ऑलरेडी मी याच्यावरती ना रील देखील बनवलेली आहे की बेस्ट मॉडेलमध्ये कुठले व्हेरियंट आहे, बट व्हेरियंट वाईज तुम्हाला डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. मिडल क्लास फॅमिलीला घेण्यासारखी आहे का टाटा सिएरा? हे बघा डिपेंड ऑन बजेट. समजा बजेट जर मी आधी देखील सांगितलं 10 ते 15 लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्ही या गाडीचा विचार करू शकता. बेस मॉडेल देखील व्हॅल्यू फॉर मनी असणार आहे. टाटा सिएरा CNG लॉन्च होणार आहे का? हे बघा ज्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशन
मुंबईमध्ये झालं नाही या गाडीचं लॉन्च इव्हेंट होता त्यावेळेस टाटा मोटरचे जे सिनियर टीम होते त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली की हा जो प्लॅटफॉर्म आहे ना हा आईस म्हणजेच पेट्रोल डिझेल त्यानंतर CNG साठी सुद्धा कॅपेबल आहे. EV सुद्धा याच्यावरती बनू शकते. सो फ्युचरमध्ये तुम्हाला CNGचा ऑप्शन आहे. मला तरी वाटतं की टाटा मोटर ट्राय करू शकतं बरं का, कारण की त्यांनी जशी ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी नेक्सॉनमध्ये आणली तसं या गाडीमध्ये सुद्धा CNG ऑप्शन येऊ शकतो, बट वेळ लागेल. मला देखील कन्फर्म नाही, बट मला पर्सनली वाटतं येऊ शकतो, कारण की त्याप्रमाणे त्यांनी जसं प्रेझेंटेशन दाखवलं तिचे एक्झॅक्ट CNG वर्ड होता. सो माझ्या मते येण्याचे चान्सेस आहेत. फायनल क्वेश्चन एक विचारलेला आहे, क्रेटापेक्षा बेटर ऑप्शन आहे का ही कार? माझ्या मते क्रेटाचे जे फिट अँड फिनिश लेवल आहे ना ते थोडेसे ॲडव्हान्स आहेत. या गाडीमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट भरपूर आहे. तिथे रिफाईनमेंट चांगली आहे इंजिनमध्ये. इथे सुद्धा बऱ्यापैकी टाटा मोटर्सने जे आहे ते चांगलं काम करण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे. हुंदाईची सर्व्हिस चांगली आहे. मी असं नाही म्हणत टाटाची सर्व्हिस खराब आहे, बट भरपूर लोकांना सर्व्हिसमध्ये इश्यू येत आहेत आणि काही कालांतराने ना पॅनल गॅप्स हे टाटा मोटर्समध्ये जाणवतात कारमध्ये, जे की आपण नेक्सॉन हॅरियरमध्ये पाहिलेले. बट इथे इम्प्रूव्हमेंट आहे बरं का. आणि हा जर प्रश्न तुम्ही विचारला तर तो खूप मी देखील लवकर असं सांगू शकत नाही, कारण क्रेटा मी भरपूर दिवसापासून पाहतोय. चांगला प्रोडक्ट आहे. हा जस्ट आलेला आहे. सो थोडंसं थांबा, थोडंसं यूज टू झाल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की गाडी क्रेटापेक्षा बेस्ट आहे का. सियारा 7 सीटर ऑप्शनमध्ये येऊ शकते का? मला तरी वाटत नाही येईल ही गाडी. गोडसे यांनी प्रश्न विचारलेले का डिझेल व्हॅल्यू फॉर मनी आहे व्हेरियंट आणि मराठी माणसाला परवडेल असं मॉडेल सजेस्ट करावं. मराठी माणूस रोल्स रॉयसमध्ये सुद्धा फिरू शकतो, याची नक्की तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे या गाडीचं बेस मॉडेल देखील डिझेलमध्ये घेतलं ना व्हॅल्यू फॉर मनी 14 ते 15 लाखाच्या ऑन रोडमध्ये येऊन जाईल. बिंदास घेऊन टाका. मायलेज किती आहे बा, मी आधी देखील सांगितलेलं आहे. सिटीमध्ये पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही 13 ते 15च्या दरम्यान मायलेज घेऊ शकता, हायवेवरती 15 ते 17च्या दरम्यान, आणि सोबतच डिझेल इंजिनमध्ये सिटीमध्ये एक 15च्या दरम्यान मायलेज घेऊ शकता, हायवेवरती 18 ते 20च्या दरम्यान तुम्ही या गाडीकडून मायलेज घेऊ शकता. तुमची ड्रायव्हिंग प्रॉपर असेल तर बरं का, कारण की मायलेज हे जो ड्राईव्ह करतो गाडी त्याच्यावरती भरपूर डिपेंड राहतं. सो असे काय प्रश्न जे आहेत ते तुम्ही विचारलेले आहेत, जे की मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे या गाडीबद्दल. बाकी अजून देखील काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी लवकरात लवकर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आमच्या मागं ट्रक टॉकचे जे अजिंक्य आयर आहेत ठाण्याचे, त्यांनी खूप जास्त मदत केली. प्रॉपर त्यांनी कुणी आजूबाजूला येऊ नये म्हणून त्यांनी देखील मदत केली. सो अजिंक्य भाऊ तुमचे देखील आभार. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.